आदरणीय सन्माननीय अनिलजी ठाकरे सरांना आम्ही निवेदन करतो की तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे VIP डाईज वरती येऊन कृपया करून. चला यानंतर होणार सामना पाहतो. एका साईडला आपण पाहतील टीम चंदुका स्पोर्ट्स सारजा, तर दुसऱ्या बाजूला बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन. टॉस जिंकलाय कामन स्टेशन संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी मिस्टर धनेश वाघ चंदुका स्पोर्ट्स सारजा या टीम कडून. तर बॅटिंग मार्कवरती आपण पाहतो एका साईडला स्ट्राईकला हर्षद तारवी, तर नॉन स्ट्राईक एंडला संजय भोईर. एका डावकर हाताचा फलंदाज. अनिल ठाकरेजी सरांनी कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय अनिलजी ठाकरे सर कुठे असतील त्यांनी कृपया करून VIP डाईज वर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, आमची नम्र विनंती. पहिला चेंडू आयटम ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला तर क्लान्स केला आणि चांगला फटका खेळलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता आणि पहिल्या चेंडूत एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. संघाचं खातं उघडलंय हर्षद तारवी यांनी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. खोलगट टप्प्या चेंडू, काय चेंडू हाताळला आता, अप्रतिम चेंडू. गोलंदाज धनेश वाघ यांनी. आजच्या दिवसामध्ये पाहिलं सकाळी 17 गावदेवी शिलोत्तर ए संघ बाजी मारून आजच्या दिवसातून टॉप 3 मध्ये पोहोचलाय. तर दुपारचं सत्र होतं तिकडे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ हा टॉप 3 मध्ये पोहोचलाय आजच्या दिवसातून. आणि आता या मॅच नंतर अजून एक संघ कोणता क्वालिफाय होईल आजच्या दिवसात पाहूया. प्रदीप बरफ यांच्या मार्फत प्रत्येक कॅच मागे 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. रुपेश जाधव यांच्याकडून पुन्हा एकदा बघतो आपण अप्रतिम चेंडू धनेश वाघ यांचा. लगातार डॉट वर डॉट चाललेत, कारण पाहिलं तर पहिल्या चेंडूने सिंगल धाव घेतल्यानंतर तसं काही रोखून ठेवलं, बेड्या ठोकल्यात फलंदाजाच्या पायामध्ये. त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहतो आपण. पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न होता, परंतु आत्ता पंच इंटरेस्टेड आहे. यस, इट इज अ वाईड. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. यस, आणि केलंय रेफर केलंय वाईट साठी. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टंपच्या वरून चेंडू गेला होता, त्याच कारणामुळे हा लिगल डिलिव्हरी मानली जाईल. लगातार 4 चेंडू डॉट च्या स्वरूपामध्ये टाकलेत धनेश वाघ यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण धनेश वाघ यांच्या मार्फत. थोडस अडचणीत पाहतोय आपण बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन संघाला. पुन्हा जोरदार मारचा प्रयत्न पाहतोय
पाचवा चेंडू सुद्धा डॉट आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटका संपल्यानंतर बिनगडी बाद एक धाव, फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण धनेश वाघ यांना. भेंडीपडा भेंडीपडा ए आणि बी दोन्ही संघाचे कर्णधार असतील त्यांनी कृपया करून कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आयोजकांना भेटायचं आहे. संकेत घुशे कुठे असतील त्यांनी बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय करण गांगडा. वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक घेऊन करण तो हर्षद जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. पंच बाजूला वळालेत आणि यस इट इज वाईटच्या पंचांचा आणि अवांतर धाव ऍड होते. या अवांतर धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते या दोन्ही आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लोअर फुलचा चेंडू. आता पाहतो आपण स्लॉग स्वीपचा फटका, चेंडूला सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा. पाहिलं तर कृष्णा सातपुते कॉपीबुक स्टाईल मध्ये हा फटका सजवला आहे. अप्रतिम फटका हर्षद ताळवी यांच्या बॅटिंगमध्ये निघाला. कारण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव आली होती. त्याच्यानंतर सुद्धा आक्रमण करणं गरजेचं होतं आणि तेच आक्रमण आता करणवरती केलंय. करणचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव कंप्लीट झाली आणि यस रनआउटच्या रूपामध्ये संजय भोईर बॅक टू डगआउट गॉन. डीजे आता आपण आत्महत्या करून घेतल्या फलंदाजाने. विकेट सॅक्रिफाईस केलं कारण त्यांच्या बॅटीला बॉल लागले नव्हते. त्याच कारणामुळे आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये तोच फलंदाज बाद झालाय. पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू. यस पंचांचा रिव्ह्यू असेल बॉलिंग करणाऱ्या टीमचा. पंच तुमचा डिसिजन जो असेल तोच द्यावा लागेल. Yes, it is a white ball. धावसंख्या 11 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा कर्णांच्या वरती आक्रमण केलं. पुन्हा एकदा पाहतो आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न मिसफील्ड झाली होती, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळते. दुसरी धाव आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. हर्षद आणि मनीष यांच्या मध्ये यस नो आणि वेट याचा चांगला समन्वय पाहायला मिळतोय. त्याच कारणामुळे पाहिजे आपण या 3 धावा, या 3 धावांची धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते ती. आदरणीय सन्माननीय अनिल जी ठाकरे सर आणि पद्मन शेरका सर, तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय कृपया करून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. कारण कांगडा सज्ज होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटचा वापर केला होता परंतु बॅटची लिडिंग एज लागली होती आणि एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळाले. एका धावाने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजून सुद्धा या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण शारजा संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिली होती. या षटकामध्ये सुद्धा एक षटकार आलाय परंतु रोखून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. हर्षद तारवी पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती, ज्याच्या बॅटीतून एक षटकार आलाय तोच हर्षद. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलगट टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु पॅचची इनर एज लागली. एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहतो डेंजर एंडला येतोय फलंदाज मनीष तारवे आणि यस थर्ड अंपायरला रेफर केले जाते पंचांकडून. आणि बघूया आता आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. यस फलंदाज इन आहे. पहिले तर थोडासा 1 इंच जरा पुढे आला होता, त्याच कारणामुळे सेफ मानला जातोय फलंदाज. या षटकातील शेवट चेंडू असेल धावसंख्या जवळपास 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कारण शॉर्टपिच चेंडू होता आणि षटक संपले. दुसरं शॉर्टपिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा कुठल्या आहेत फलंदाज दोन्ही फलंदाजांनी. चला लवकर लवकर तुमचा तिसरा गोलंदाज तयार करायचे कारण टाइम होतोय. वेळेला महत्व आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. कृपया करून दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची. टाइम इज अ मनी. कारण संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि लवकरात लवकर सूर्यदेव अस्ताला जातो. त्याच कारणामुळे लवकरात लवकर सामने सुद्धा संपवायचे आपल्याला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर सुशांत वाघ. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होती मिस्टर सुशांत वाघ. पाहतो आपण स्ट्राईक फलंदाज मनीष तारवी. राईट अंबर राऊंड विकेटचा मारा.
पहिला चेंडू कोलकाता खोदून काढला, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु पाहतो काय मिसफिल्ड होते आणि त्याचाच फायदा बघतोय तर 4 धावेमध्ये रूपांतरण होते. यस, चौकार आलाय या पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडूचा चौकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष साडे पुन्हा एकदा स्लॉप स्लिप करण्याचा प्रयत्न केला, परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर चेंडू पिच केला. त्याच कारणाने पंचांनी पकडले आणि वाईटचा इशारा दिला. पंचांचा एक अवांतर धाव आणि अवांतर धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडीशी दिशा येणं गोलंदाजी पाहतोय. पण सुशांतांच्या मार्फत पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु बॅटच्या काही एलिमिनेशन चांगला नव्हतं. त्याच कारणामुळे पाहत होता आपण 2 धावा घेतलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुशांतांचा. आता पहिल्यांदा डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तो बॉल कलेक्ट करता करता 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी, मनीष तारवी आणि हर्षद तारवी यांनी. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण 3 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आता उंचावर मारचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि शतरक्षक करतोय चुकी आणि मनीष तारवी सारख्या फलंदाजाला देतोय एक जीवनदान. एक जीवनदान मिळतोय. आशिष यांच्या हातातून हा झेल निसटलाय. 18 नंबरची जर्सी घातलेला जो खेळाडू आहे त्याच्या हातून झेल निसटला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर, डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. एक अवांतर धाव, धावसंख्येत अवांतरच्या रूपात भर होते. धावसंख्येत पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुशांत बॉलिंग मार्क वरती. आता चांगला फटका पाहतोय पण लॉंग ऑन रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. चांगला थ्रो आपण पाहायला मिळाला. धावा झाल्या त्या 30. अजून सुद्धा पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे टोटल. याच्यानंतर 1 ओव्हर सुद्धा अजून बाकी आहे. या शेवट चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज हर्षद तारवी, कारण त्यांच्या बॅटून एक षटकार नक्की आला होता, तोच हर्षद बॅटिंग मार्क वरती. शेवटचा चेंडू लोअर फुलटा चेंडू पुन्हा एकदा पाहता पण लॉंग ऑन रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक आणि एकच धाव. चांगला शतरक्षण पाहायला मिळते आपल्याला. षटक संपलेलं आहे. तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. शेवटचं षटक म्हणजे हाणामारी षटक, स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज रिप्रेझेंट करतात बघूया आपण. चंदुका स्पोर्ट्स सारदा संघ. चला लवकर लवकर बॉलर तुम्ही आणायचा आहे बॉलिंग मार्क वरती, कारण जास्त वेळ खर्च होतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अभिषेक गांगडा.
जर दोन्ही फलंदाजांनी एक षटकार मारला तर रामचंद्रजी पवार यांच्या हस्तून दिवा यांच्या तर्फे 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. पाहता पण षटकार तर नाही पण चौकार आलाय हर्षद तारवे यांच्या बॅटीतून. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय आणि पाहिलं तर अभिषेक गांगडा यांच्यावरती आक्रमण केलंय हर्षद तारवे यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता परंतु पाहिलं तर लेग बाईटचा इशारा येतो पंतांचा आणि एक लेग बाईटच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावांशी धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. अजून सुद्धा या षटकातील या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार मारला तर रामचंद्रजी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. षटकार मारा आणि 100 रुपये मिळवा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेकांचा. आता पाहिलं तर मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहतोय आपण. आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. आता अजूनपर्यंत पाहिलं तर शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून बॅटिंग करताना पाहतोय. आता पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल आणि 100 रुपये लागू झाले ते मनीष तारवेसाठी. आदे संदेश दादाची जोडी कशी जोडीला फिरतात वाघ. आदे संदेश दादाची जोडी कशी जोडी. 100 रुपयाचा पारितोषिक पटकावलाय मनीष तारवे यांनी. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न केला होता परंतु मिस टाइम स्ट्रोक. बॅटची लिडिंग एज आणि चांगला घेतलाय झेल आणि मनीष तारवे यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. नवीन फलंदाज पाहतो आपण आणि 200 रुपये लागू झाल्यात या झेलमुळे. नवीन फलंदाज भावेश भोईर शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्न असेल का? यस. परंतु दुसरी धाव घेता घेता फलंदाज होतोय बाद रनआउटच्या रूपामध्ये. 4 षटकार संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते बाबा स्पोर्ट्स कामन संघाने साजा संघासमोर.
आमचा बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा चला सत्रशन लावून घ्यायचंय कामन संघाने 46 धावांचा एक आव्हान ठेवलंय 24 चेंडू मागे आणि 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत सारजा संघ चला लवकर लवकर 2 फलंदाज पाठवायचे सलामीचे फलंदाज आणि जर मनीष यांनी जर हॅट्रिक घेतली तर रामचंद्रजी दिवा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे सलामीचे 2 फलंदाज पाहता पण अभिषेक गांगडा आणि संदीप दिंडा नॉन स्ट्राईक एंडला संदीप दिंडा असतील तर अभिषेक असतील ते स्ट्राईक एंड वरती आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ज्यांच्यावरती पारितोषिक लागलेलं आहे मनीष तारवी यांना हॅट्रिक घेतले तर 200 रुपयाचे पारितोषिक लागले ते रामचंद्रजी दिवा यांच्या मार्फत चला यस पंचांची शाळा आहे मॅच ऑन होते दुसरी इनिंग चालू होते पहिला चेंडू मनीष तारवे यांचा पहिला चेंडू पाहिला तर शॉर्ट पिच चेंडू होता मग एक असं वाटलं तर एक हे दिलं होतं मारण्यासाठी की हा बॉल मला तरी कुठेतरी मारून दाखव परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव चेंडू होता एक पेढा दिला होता लग्नाचा लाडू दिला होता तो स्वीकारता नाही आला पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आता चांगला कमबॅक पाहतोय आणि पहिला चेंडू ते गडी बाद होतोय दुसरा चेंडू गडी बाद होतोय अभिषेक गांगडा बॅक टू डगआउट गॉन आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा परदिनकाजी हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा परदिनकाजी हाय मुंबईचा वंडर जर सुनील जाधव कॅच घेतला तर आकाश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर धनेश वाघ बॅटिंग मार्क वरती आणि संदीप दिंडा यांनी जर 3 षटकार मारले तर आकाश जाधव यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक लागलेले आहे चला मनीष तारवी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा काय चेंडू हाताळलाय तेच तर्रार चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय डॉटच्या रूपामध्ये चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय आपण मनीष तारवी यांना एक वेगवान चेंडू हातात मनीष तारवी पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष तारवे यांचा राईट मोर विकेटचा मारा पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच
चेंडू आणि तोच टप्पा. नाईस लाईन अँड लेनचा वापर करताना पाहतो आपण मनीष यांना. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा खराब चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच कारणामुळे पाहिला तर आता काय कमबॅक केलाय या गोलंदाजाने. अप्रतिम. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू आता पाहिलं तर खोदून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. थोडंसं फंबल झालं, त्याचाच फायदा घेताना पाहता पण दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. या 2 धावण्याशी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 आकड्यावरती. म्हणजे संघाचं खातं उघडलंय 2 या आकड्यावरती. 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या तर मनीष ताडवी यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहता पण आणि या टायमाला थोडस फिल्डर शॉट पडला असं वाटते मला. यस. आणि पाहतो आपण तर धनेश वाघ रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू डगआउट गॉन. तुम हो हम हैं न तुम कम हो न हम कम है जानी. धन्यवाद डीजे रामचंद्रजी दिवा यांच्याकडून पारुशिकचा भंडार लागलेल्या कारण आयवा कॅच जर घेतला ग्राउंडच्या बाहेर कोणी सुद्धा तर 100 रुपयाचा पारुशिक लागलेला आहे. कॅच घ्या, आयवा कॅच, एका हातामध्ये झेल घ्या आणि 100 रुपये मिळवा. चला लवकर लवकर शतरक्षण लावून घ्यायचं. पंच टाइम जास्त वेळ खर्च होते आपल्याला. नवीन फलंदाज पाहतो आपण बॅटिंग मार्कवरती मिस्टर सुशांत वाघ स्ट्राईक वरती आहेत आणि गोलंदाज आहेत ते भाविश भोईर. पहिल्या चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला तर आडव्या बॅटचा वापर केला होता. लॉंग ऑन वरून जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक आणि एकच धाव. सिंगल धावाचा सिंगल धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. पाहिलं तर पहिली इनिंग पाहिली तर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त एक धाव दिली होती. तसंच काहीतरी घडताना पाहिलं आपण सेकंड इनिंग मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त मनीष यांनी 3 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी पाहिली आपण कॉमन स्टेशन बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाकडून. पाहिलं तर यास उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि एक अवांतर धावण्याची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेशांचा. आता पहिला चांगला फटका सजवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. शतकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 4 धावांसाठी फरार. मिळतील धावा 4. पाहिलं तर तिकडे शतरक्षक होता पण त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला सीमारेषा पार. आणि या 4 धावेने धावसंख्येत भर पडून जाते ती 9 या आकड्यावरती. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन पाहतोय आपण कारण ज्या शतरक्षकाकडून चौकार गेला तोच शतरक्षक थोडस आता पाहतो तर त्याची फील्ड रिस्ट्रिक्शन तर तो थोडस फिरवायला घेतलं त्याला. पुढचा चेंडू घेऊन आपण एकदा गोलंदाज भावेश भोईर. तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. चांगला फटका पाहतोय आपण. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव कंप्लीट झाली, तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल काय परंतु नाही. 2च धावावरती समाधान मानावं लागले. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, परंतु आता बॅटची लिडिंग एज पाहिली आपण आणि एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय मिस्टर संदीप दिंडा यांना. धावसंख्या जाऊन पोचते 12 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जाऊन पोचले 12. अजून सुद्धा मोठे फटके आले नाहीयेत, कारण एक चौकार आले या षटकामध्ये. त्याच्यानंतर अजून सुद्धा एकही मोठा फटका आला नाहीये. मोठे फटक्यांची आवश्यकता असेल, कारण 46 धावांचा डोंगर जर पार करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. यस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय दुरून, परंतु पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल भावेश भोईर यांचा. 13 चेंडू 32 धावांची आवश्यकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगला थ्रो, परंतु बॉल कलेक्ट नाही करता आला. परंतु एकच धाव. षटक संपलंय. दुसरं 2 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. 2 गडी बाद 15 धावा. ड्रिंक्स ब्रेक होतो, पण आपण डीजेला संधी देतो. एक समुद्र एक संगीत ऐकून त्याच्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येऊ. हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझी हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता रोहित माळी. बारा चेंडू 31 धावांची आवश्यकता. सरासरी 15.5 रनने जावं लागेल. चला, टाइम जास्त वेळ खर्च होतोय, कृपया करून बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघ कृपया करून सहकार्य करावे. जास्त वेळ खर्च होतोय तुमच्या इनिंग मध्ये. नवीन गोलंदाज रोहित माळी पहिला चेंडू घेऊन यस उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. यस वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव. धावसंख्या अवांतरच्या रूपात भरत आहे. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका पाहता पण तिकडे क्षेत्ररक्षक आहे संतोष, परंतु तोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. ते 2 धावण्याची धावसंख्या जाऊन पोचते ती 18 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित माळे. सामना करते सुशांत वाघ. सुशांत यांच्या बॅटून अजून सुद्धा एकही मोठा फटका आला नाहीये. आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. एक वेगवान चेंडू पाहतोय आपण रोहित माळी यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि पाहिलं तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुटला आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा खाली पडला. म्हणजे 2 वेळा अटेम्प्ट केला होता कॅच घेण्याचा, परंतु कॅच काय हातामध्ये विसरला नाही. फेविकॉलचा जोड त्यांच्या हातामध्ये लावला होता, त्याच कारणामुळे पाहिलं तर चेंडू खाली धरतीला दान केला आणि एक जीवनदान मिळालं. ते सुशांत वाघ या पर्यंत झाला. संदीप दिंडा आता पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती पाहतो, पण चेंडूचा खेळ संपन्न झाला. 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर ओरपीच चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये फसलाय,
परंतु चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि शतरक्षक करतोय चुकी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. थोडस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं कारण झेल सुटल्यानंतर फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आला होता पण त्यांना काही चेंडू सांभाळता आला नाही आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी फरार. धन्यवाद डीजे. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच मध्ये खूप काही बाकी आहे. 8 चेंडू मध्ये 23 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित मायनचा. आता पाहिलं लोअर फुलचा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव. चांगला थ्रो आणि एकच धाव ते समाधान मानलं गेलं आणि या एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. आता पाहिला तर यू मिस आय डेफिनेटली हिट अ फर्निचर डिसमिस आणि सुशांत वाघ यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतो. डीजे 6 चेंडू आणि आता 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा आणि नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण मिस्टर चेतन माळी. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पाहता पण मिस्टर करण गांगडा. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके खेळावे लागतील या षटकामध्ये तर सामना जिंकू शकतो चंदुका स्पोर्ट्स साजा संघ. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय आपण चेतन माळी यांना. चांगला चेंडू पाहिला आपण. पहिला चेंडू अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय गोलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि टेकन. संदीप दिंडा बॅक टू डगआउट गॉन. चला कर्नलपाडा संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे कृपया करून. कर्नलपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं आहे. यानंतर तुमचा सामना होईल. यानंतर होणार सामना. एका साईडला पाहतील आपण कर्नलपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला यातून जो संघ विजय होईल तो संघ 2 हात करेल कर्नलपाडा संघासोबत. नवीन फलंदाज आशिष दिंदा. जोरदार मारण्याचा प्रयत्न. आडवा बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावतो. तर पाहिलं तर 3 चेंडू हाताळले. तिन्ही चेंडू मध्ये निर्धाव गेले. तर चांगले गुण पाहतो आपण मिस्टर चेतन माळी यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पाहिला तर यस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता चेतन माळी यांनी आणि फर्निचर डिसमिस झाला तिकडे आशिष दिंदा यांचा. नवीन फलंदाज आपण पाहतो नवनाथ वळवी. आता फक्त औचालत्या बाकी आहे कारण पाहिले तर 22 धावांची आवश्यकता 2 चेंडू मध्ये.
आणि त्या 22 धावा होणं अशक्य आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन माळी यांचा. स्लो रन टाकला होता, बोटो रोल केली होती पहिले, तर चेंडू सरळ हवेमध्ये गेला होता मिड ऑनला. तोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 25 आकड्या होते. आता फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू खेळ बाकी आहे. चला कर्णपाडा संघ, तुमचा कर्णधार पाठवायचा लवकरात लवकर. शेवटचा चेंडू असेल. मिस्टामिन स्ट्रोक होता आणि पहिला सामना विन झालाय तो बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन संघ आणि हळक चंदुका स्पोर्ट्स सारदा संघ. चला ज्यांना पारितोषिक लागलाय त्यांनी यायचं आहे. मनीष तारवी यांनी आणि संदीप डिंदा